यस, बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. चला लगेच मोहपाडा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी जायचं आहे आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण ऐकूयात आमचे साथी समालोचक सोनू सरांचा आवाज. हॅलो, थँक्यू 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 सो मच प्रसादजी सबारे सर, त्यांचा पण आवाज ऐकला. व्हॉइस ऑफ बदलापूर या विभागातील अत्यंत चांगले समालोचक प्रसादजी सबारे सर यांचा पण आवाज ऐकला पहिला सामन्यामध्ये. परंतु मॅचकडे आपण जाऊया. श्री गणेश कासगावाडी आयोजित कासगावाडी चषक 2025 ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची कासगावकरांची स्पर्धा पाहायला मिळते. शेवटची मॅच, अंतिम मॅच, जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये दाखल असणार आहे. हे देखील लक्षात असू द्या. 18 बॉलचा खेळ इथं पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचे मॅच आणि 3 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण एका साईडने कर्जत खालापूर या विभागातील एकता मोहापाडा संघ रसायनी मोहापाडा संघ आणि त्यांच्या विरोधात सध्या लिटिल स्टार धारोळा संघ. एका साईडने खालापूरचं क्रिकेट आहे तर दुसऱ्या साईडने वांगणीचं क्रिकेट आहे. या दोन संघाच्या दरम्यान एक द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचे मॅच दोन्ही संघाला देऊया लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जिथे पहिलं नाणेफेक जिंकली होती लिटिल स्टार धारोळ टीमनं आणि इथून बॅटिंगचा निर्णय घेतला. मोठा धाडसी निर्णय संध्याकाळच्या सत्रामध्ये. जो संघ जिंकेल तो संघ थेट टॉप 4 मध्ये दाखल होईल. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिलं षटक ऋषिकेश स्ट्राईक रेटवरती. एक 20 फलक फलंदाज ज्याच्या नावावरती अनेकदा विक्रम आपण पाहिलेत. कवी शेंडे ऑन स्ट्रायकर, नॉन स्ट्राईक एंडवरती जितेंद्र शेंडे. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय निर्धाव टाकलाय गोलंदाज ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. हे पण आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात श्री गणेश केलाय गोलंदाज ऋषिकेशनं. जिथे मिळेल लिटिल स्टार धारोळ टीमला 1 धाव. त्याचबरोबर आपण पाहतोय प्रवीण जे ओलपचे आहेत आणि त्यांच्याकडनं रसायनी मोहापाडा या टीमला भरपूर शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच प्रवीण सर. आपण देखील या माचा आनंद घेता. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सरचे मनपूर्वक स्वागत आहे. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर पडतो. दुसरा चेंडू हा फलंदाज कवी शेंडेच्या नावावरती राहिला. त्याच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार देखना स्ट्रोक चौकार आलाय. 5 धाबा दाफलगावरती पाहायला मिळतात. आता मात्र या ठिकाणी कवी शेंडेला चांगली खेळ करावा लागेल. कदाचित 2 सामन्यामध्ये नाराज केले लिटिल स्टार धारोळ टीमला, परंतु या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावा लागेल. ऋषिकेशच्या इथून आता प्रत्येक चेंडूवरती हल्ले चढवले जात आहेत. चाबूक शॉट खेळलाय लॉंग ऑनला पूर्ण क्षेत्र खाली, परंतु वेगाने पोहोचलेत मयूर आलेत. चेंडूला उचलफेक करीपर्यंत मिळेल ते 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु सरळ नाकार दिलाय जितेंद्र शेंडे या खेळाडूंना. त्यांना माहिती इथून डेंजर झोनला जर आपण इथून धाव आकवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित दोन्ही खेळाडूंपैकी एक खेळाडूची इथे विकेट येऊ शकते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये थांबवलं आहे फलंदाज जितेंद्र शेंडेनं. 6 धावा दाफलगावरती. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इथून पॉवरफुल बॅटिंग या दोन्ही खेळाडूंना करावं लागलं आणि तितकीच गोलंदाजी चांगली करावं लागेल गोलंदाज ऋषिकेशला. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे ऋषिकेशनं, परंतु तो कमबॅक करावा लागेल. हा चेंडू ब्लॉक ऑलचा होता. सरळ रेषेत खेळला. टाप केला चेंडूला. क्रिकेटमधला सर्वात सेफ झोन फटका खेळला होता. चेंडूवरती वेगाने येथील मयूर गादर करतील. तोपर्यंत मिळेल ती 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 7 या धावसंख्येवरती. एक चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही संघाच्या दरम्यान. आज मात्र सकाळच्या सत्रापासून तर संध्याकाळच्या सत्रापर्यंत भरपूर महत्त्वाच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज मात्र रफ अँड टफ सामने या मॅचमध्ये पाहायला मिळाले. फक्त एकच सामना असा होता की विनायक पिंपलोली टीम आणि त्याच्या विरोधात रसायनी मोहापाडा टीम, तो सामना एकातर्फी पाहायला मिळाला. परंतु आता शेवटच्या मॅचमध्ये कवी शेंडे कमालीची बॅटिंग करतोय. अगदी पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या बॉलपर्यंत कवी शेंडेला टिकून राहावं लागेल आणि तरच एक चांगली धावसंख्या तो उभारू शकतो रसायनी मोहापाडा टीमच्या विरोधात. परंतु धावसंख्या धावून पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती.
यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय एक्स्ट्रा खबरच्या वरना बॉलला पाठवलंय सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय फलंदाज कवी शेंडेच्या माध्यमातून. अत्यंत आमचे जवळचे मित्र वांगणी विभागातील आणि ग्रामपंचायत कारावचे जे वसूल कारकुन आहेत जे अत्यंत आमचे जवळचे मित्र भावेश गोतारणे आणि त्यांच्या साथीनं अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रवीण निरगुडा जे ग्रामपंचायत कारावचे लिपिक आहेत. या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मानपूर्वक स्वागत आहे. परंतु हा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय फक्त तिथं मिळेल ते एकच धाव. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये पेश केलं होतं गोलंदाज ऋषिकेशनं तिथे मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल धाव. तर शेवट गोड करत असताना गोलंदाज ऋषिकेश पाहता पाहता पहिली ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरमध्ये इथे धाबा येत असताना लिटिल स्टार थारोळ ही संघ बॅटिंग करत असताना सध्या तरी 16 धाबा फलकावरती. जम्याची बाजू ही आहे की अजूनही लिटिल स्टार धारूळ टीमकडे मोठमोठे खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील. विशाल शेंडे असतील त्यानंतर आपण पाहतोय अनिल शेंडे त्यानंतर आपण पाहतो योगेश आगिवला सुशील आगिवला सुनील दादा शेंडे त्यानंतर आपण पाहतोय अजय शेंडे असे चांगले खेळाडू अजूनही खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील. सर्व गुण संपन्न असे खेळाडू पाहायला मिळतात. परंतु अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये इथे धावा किती बनवल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यात परंतु येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 15 ते 20 बनवला तर एक हाय व्होल्टेज सामना इथे पाहायला मिळणार आहे. याच्यात मात्र शंका नाही आहे. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतील सिद्धार्थ. इथं स्वतःला सिद्ध व्हावा लागेल. हा बॉल प्रॉपर ब्लॉकचा होता समोरच्या दिशेला खेळून काढलाय. लॉंगनला खेळाडू सज्ज मयूर आहेत आणि मयूरकडनं कुठल्या अद्यापी चूक होत नाही आहे आणि इथे मिळेल ती एकच धाव. तर एक धाव ही क्रिकेटसाठी फार महत्त्वाची आहे. आम्ही नेहमीच उल्लेख करतो की एक धाबेची किंमत जाऊन विचारा. जो संघ एका धाबेने पराभूत झालाय एका गुणाची किंमत विचारा. जो एका विद्यार्थी एका गुणाने नापास झालाय फेल झालाय आणि एका तुम्ही राजकारण माणसाला विचारा की त्याला एका मताची किंमत काय असतं ती. जो एका मताने तो पराभवाने स्वीकारला आहे त्याची एका धाब्याला किंमत देत असताना दोन्ही खेळाडू इथं पाहायला मिळतात आणि मिळते एक धाव आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 18 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती या गोलंदाज सिद्धार्थ इथे स्वतःवरती आता सिद्ध व्हावाच लागणार आहे कारण महत्त्वाची मॅच जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये दाखल. क्वालिफायची मॅच आहे भरपूर महत्त्वाची मॅच. विचिटचा फडका मी म्हणेन विनाशकाली विपरीत बुद्धी ते सरळ बॅटने धाबा येतात मग गडबा बॅटने खेळण्याची गरज आहे का इथे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाला होता खेळाडू कक्षाकडनं. परंतु इथे आपण पाहिलं गेलं तर फक्त इथे निर्धाव चेंडू आलाय कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. डॉट बॉल आलाय पाहता पाहता 3 चेंडूंची फेकी झाली आहे गोलंदाज सिद्धार्थने केली आहे. फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल करायचा होता. लॉंग ऑफला डीपला जाहील देईल. 1 मोर विकेट डाऊन. बडी मछली जाल में फंस गई. ज्या खेळाडूची खरं तर विकेट पाहिजे होती तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर. कवी शेंडे स्वतःवरती नाराज. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आता दाखल आहेत. स्ट्राईक एंडवरती छोटा बंधू विशाल शेंडे छोटा पाकेट बडा धमाका. मात्र या खेळाडूच्या अगदी तुम्ही हाईटवरती जाऊ नका त्याच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच मोठमोठे फटके पाहायला मिळतात. परंतु एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 टप्पा घेत थर्ड मानला धन 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 करत सीमा पार. विशाल शेंडेच्या बॅटमधून नशिबाचा चौकार. पहिला चेंडू फेस केला विशाल शेंडे आणि त्याच्या बॅटमधून नशिबाचा चौकार आलाय. धावसंख्या दाफलकावरती 22 पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये वॉट अ टायमिंग होता परंतु लॉंग ऑनला मयूर आहेत. चूक अजिबात होणार नाही आहे. आणखीन एक विकेट महत्त्वाची मिळाली आहे
रसायनी मोहपाडा टीमला फलंदाज होईल बाद. विशाल शेंडे 2 चेंडूंमध्ये फक्त धावा बनवल्या 4. फलंदाज बाद. सो मच. चला रसायनी मोहपाडा टीम जास्त वेळ घेऊ नका. पंच त्यांना वॉर्न करा, आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे आणि अजून एक तुम्हाला इनिंग खेळायची आहे. त्यामुळे अंधार पडण्याच्या अगोदरच तुम्ही ती इनिंग समाप्त झाली पाहिजे. अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच तुम्ही ही मॅच कंप्लीट करा, जेणेकरून कुठल्याही संघावरती अन्याय नको आहे. आता काही क्षणातच काही वेळातच अंधाराचं साम्राज्य इथे पसरताना पाहायला मिळेल. 12 चेंडूंमध्ये फक्त अवघ्या 12 धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये सिद्धार्थनं स्वतःला सिद्ध केलं आणि फक्त अवघ्या खरं तर 6 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे गडी देखील बाद केलेत. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज पाहायला मिळतील, ज्याने आत्तापर्यंत 2 ओव्हरमध्ये एक चांगली कामगिरी केली होती. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मयूर आलेत राईट नंबर द विकेट. वेगाने बॉल टाकला बॅटच्या स्लॉटमध्ये. व्हॉट अ टायमिंग. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला सरळ फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितेंद्र शेंडेच्या बॅटमधून हा खणखणीत धारोळकरांचा ब्रँड षटकार. सन्माननीय आदरणीय सरफराजी बुबेरे साहेबांचं इथे आगमन झालं गेलं आहे. आणि या स्पर्धेसाठी खरं तर पाण्याची व्यवस्था करून दिली आहे आणि पाण्याचं काम म्हटलं तर खूप मोठं पुण्याचं काम आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे सर. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे दुसरा चेंडू सन्माननीय सरफराजी शेख साहेबांचं इथे निश्चितच आगमन झालं गेलं आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्या गेल्यात, परंतु तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा बिग हिट केलाय. व्हॉट अ कॅच. तिथे शतरक्षक होत सिद्धार्थ आणि स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलंय. लॉंग ऑनला एका हाताने झेल पकडलाय आणि इथे फलंदाज बाद झालाय. जितेंद्र शेंडे असा गळाला सापडलाय. फलंदाज बाद. तास दरम्यान आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट इव्हेंटला आपण पाहिलं तर 10,000 सबस्क्राईब मिळाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्याचं एकमेव कारण मी सकाळीच तुम्हाला चर्चेत आणलं की क्लॅरिटी विथ द क्वालिटी ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि 10,000 सबस्क्राईब त्यांचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची पाठीमागची भरपूर मेहनत या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. पुढे एकदा मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 36 धावा धाफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. समोर सुशील लोवर फुलटॉस बॉल कव्हरमध्ये ढकललाय. तिथे एक धाव कंप्लीट आहे की नाही हे चेक केलं जाईल. आपण पाहतोय पंचांचा रिव्ह्यू आमच्याकडे पर्यंत मागणी केली आहे. खरं तर इथे एक धाव आहे की नाही, कंप्लीट आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे, कारण एक एक धाव ही महत्त्वाची आहे. सध्या या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाची मॅच, क्वालिफायची मॅच जो संघ जिंकेल तो संघ थेट टॉप 4 मध्ये दाखल असणाऱ्या. येस, इथे नॉट आउट आहे आणि एक धाव कंप्लीट आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 37 धावा आफ्रिकावरती. शेवटचा बॉल स्टील टू गो. समोर फलंदाज
योगेश परंतु हा बॉल फटका भरपूर चांगला आहे. समोर रिषद खेळले होते, वेगाने शतरक्षक पोहोचलेत सिद्धार्थ आणि पुन्हा एकदा सिद्धार्थनं स्वतःला सिद्ध केलंय. आज रसायनी मोहापाडा टीम कडनं सिद्धार्थनं भरपूर चांगली गोलंदाजी आणि तास दरम्यान भरपूर चांगले शतरक्षक देखील त्याने केले. आज मात्र जशी टीमला गरज होती तशाच पद्धतीचं क्रिकेटाचं रसायनी मोहापाडा टीम कडनं पाहायला मिळालं आहे. पाहता पाहता पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 37 धाबा धाफलकावरती बनवले गेलात. येणारे 18 बॉल आणि 38 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता रसायनी मोहापाडा टीमला. परंतु या धावा बनतील की नाही, या धावा चेस केल्या जातील की नाही, या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सभारे सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. सो मच सोनू सर. अगदी आपण पाहतात या आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आणि शेवटचं सत्र. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतात लिटिल स्टार धारोल संघाने तब्बल 37 धावा बनवल्या आणि 38 धावसंख्येचा टार्गेट मात्र रसायनी मोहापाडा संघासमोर दिलाय. म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 12.66च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आणि की जर रसायनी मोहापाडा संघ म्हटलं तर आजच्या दिवसात ताबडतोड फलंदाजी मात्र कुठल्या संघाने केली असेल तर या संघाने केलं. कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना समोरच्या टीमवरती मात्र दबाव देण्याचं काम म्हणजे जास्तीत जास्त धावा बनवण्याचं काम या टीमने केलं. परंतु या मॅचमध्ये त्यांना सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. आता त्यांना कडवं आव्हान असेल कारण की समोर धारोळा संघ आहे. या टीमची ताकद गोलंदाजी फलंदाजी प्लस फिल्डिंग या मॅचमध्ये क्वालिटीचं क्रिकेट पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊयात या क्वालिफायच्या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. बॅटर प्रशांत पवारच्या अगदी दूर हा चेंडू बॉलला फॉलो केला होता परंतु चेंडूवरती वेग आणि पहिलाच बॉल डॉट. आता मात्र थंड हवा नक्की जाणवते. हवा देखील थांबली आहे. इथे बॅकफुटवरती आले पंच केलाय. इथे नॉन स्ट्राईक डायरेक्ट हिट परंतु निशाणा चुकीचा. जर का कदाचित डायरेक्ट हिट आलं असतं तर चित्र थोडं वेगळं दिसलं असतं. परंतु सेकंड बॉलवरती ही पहिली सिंगल कंप्लीट करत असताना अगदी याच मॅचमध्ये मी तर म्हणेन प्रशांत सध्या तरी शांततेनं सुरुवात करतोय. नाहीतर मागील 2 मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती षटकारानं सुरुवात केली आहे. ऑन साईडला खेचलाय. प्रशांत जरी शांत होता परंतु आता विनायक थांबायचं नाव घेत नाहीये. पहिलाच बॉल खेळत असताना विनायक वाघमारे यांच्या बॅटमधून हा लांबच लांब बिग हिट षटकार. थँक्यू. अगदी या ठिकाणी आपण पाहतात षटकार आल्यानंतर धावांची सुरुवात पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक त्याच दिशेने त्याच प्रकारचा हा फटका. परंतु डिसिजन आता बदललाय कारण की हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये होता. एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर 4 धावा.
किंवा उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच जय वाघोबा बोहनोली बी विरुद्ध कासगाववाडी बी ही मात्र पहिली मॅच असेल. दुसरी मॅच चिखलोली विरुद्ध BCC चिंचवली. तिसरी मॅच पिंपलोली ब विरुद्ध चिंचवली 4. चौथी मॅच जय वागेश्वर बेकरा त्यांच्या अगेन्स्टमध्ये श्री गणेश गोरेगाव असेल. आणि इथे मात्र आता फसवलं गेलं ते म्हणजे विनायकला वारंवार त्याच दिशेने खेळत होते. आता तिथे क्षेत्ररक्षक होते, तिथे चांगली कॅच आणि फलंदाज झालाय बाद. ट्रॅप रचलं होतं, त्या ट्रॅपमध्ये जाळ्यामध्ये अटकलाय फलंदाज विनायक, फलंदाज बाद. पहिल्या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजेच 1 गडी बाद 15 धावा, म्हणजेच मॅचचं समीकरण सध्या तरी आपण पाहतात मोहपाडा टीमच्या बाजूने. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, शेवटचा चेंडू पडेपर्यंत मॅचचा गणित बदलेल. 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 11.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 11-12 अगदी सरासरी आहे. जर का यापेक्षा कमी आल्या तर मॅच मध्ये मजा येईल. या मॅच मध्ये प्रशांतला थांबवण्यासाठी नक्कीच काहीतरी ट्रॅप रचलं असेल. मोहपाडा टीमला कसं थांबवायचं याच्यावरती थोडीशी चर्चा झाली असेल, परंतु आता विशाल एक वेगवान गोलंदाज आहे, त्याच्यावरती आता संपूर्ण जबाबदारी या सेकंड ओव्हरची. 3 ओव्हरचा सामना आहे. अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर. पुन्हा एकदा आपण पाहतात इथे रिव्ह्यू नाही आहे वाईडसाठी, फक्त नो बीमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येईल. बाकी कोणत्याच गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. जर का पंचांच्या मनामध्ये नक्कीच डाऊट असेल तर फक्त पंचांना अनुमती आहे, ते कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. कारण की एका अँगलनं ते शक्य नाहीये. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. सुरुवातीचे दोन्ही चेंडू मी मगाशी म्हटलं विशाला फास्टर गोलंदाज आहे. सध्या तरी तो या हंगामात फुल फॉर्म मध्ये आहे. त्यांना बॅटिंग देखील चांगली केली आहे, गोलंदाजी देखील स्वतःला सिद्ध करतोय. इथे सरळ रेषेत हा फटका, अगदी चेंडू चांगला होता, तेवढा चांगला फटका, परंतु या चेंडूवरती एकच धाव. सध्या तरी प्रशांतला थांबवण्याचं काम इथे करत असताना गोलंदाज विशाल आणि संपूर्ण टीम. मागचं गणित पुन्हा एकदा बदलत असताना 9 बॉलमध्ये बनवायचे आहेत 22. इथे देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये आपण पाहता जितेंद्र आहे, चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो, परंतु याही चेंडूवरती एक सिंगल. विशालनं आतापर्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात, परंतु येणाऱ्या चेंडूंमध्ये देखील त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल, कारण की समोर प्रशांत आहे. त्याने या आजच्या दिवसात 100 धावा वैयक्तिक बनवल्यात. फटका चांगला आहे, कट केलाय पॉइंट मध्ये. आउटफील्ड फास्ट, बॉल थांबणार नाहीये. त्याचा फेवरेट स्ट्रोक, त्याच्यावरती मिळतील या 4 धावा, चौकार. आता उर्वरित समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल आहेत, 7 मध्ये 17. 17चा खतरा कोणत्या टीम वरती 21 बनल्या गेल्यात, परंतु या षटकाचा शेवटचा बॉल भरपूर निर्णायक. इथे शॉट प्लेन, अपर कट केलाय, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू जाईल सरळ, एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबा, चौकार. सुरुवातीचे 4 बॉल मध्ये फक्त 2 धाबा होत्या, परंतु त्यानंतर येणाऱ्या 2 बॉल मध्ये 8 धाबा. म्हणजेच क्रिकेटचं गणित पुन्हा एकदा बदललं. आता शेवटचे 6 बॉल 13ची गरज. डीजे
गोलंदाज अजय त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी आहे. इथे फटका चांगला आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. तिथे एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 26 वरती. आता येणारे 5 बॉल सामना जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे गोलंदाज अजयला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे टीम धारोल संघाला. इथे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु पॉइंटमध्ये खेळाडू आहेत. सध्या तरी इथून डॉट बॉल प्रशांत सारखा खेळाडूवरती आता दबाव जाणवतोय कारण की डॉट बॉल आल्यानंतर प्रत्येक खेळाडूवरती दबाव येतो आणि तो दबाव आता इथे दिसतोय. 4 मध्ये बनवायचे आहेत 12. प्रत्येक बॉलवरती 3-3 दबाव बनवायचे आहेत. जर का इथे एखादा मोठा फटका आला तर मॅचचं गणित पुन्हा एकदा मोहोपाडा संघाच्या बाजूने. इथे खोदून काढलाय फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जाईल सरळ डीपेक्षा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. प्रशांत पवारच्या बॅटमधून केलाय बार चौकार. चौकार आल्यानंतर मॅचचं गणित पुन्हा एकदा बदललंय. आणखीच येणारे 3 बॉल सामना जिंकण्यासाठी अजूनही 8 धावसंख्येची गरज. आताचा हा चेंडू अगदी वाईड लाईन वरती होता. यॉर्कर लेंथ होता. ब्रह्मास्त्र होता. खोदून काढायचं होतं. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहिलं तर आलाय डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण येणारे 2 बॉल आहेत. 8 ची गरज. मॅच आवडली असेल तर चला या ठिकाणी चला पंच जे काही म्हणतील ते मान्य करावं लागेल. चला पंच आपण आपला निर्णय कळवायचा आहे. यस डॉट बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चला डॉट बॉल या ठिकाणी दिलाय. दोन्ही पंचांनी इथे चर्चा केलेली आहे. चला डॉट बॉल आहे या ठिकाणी. 2 बॉल शेवटच्या 2 बॉल मध्ये 8 पंच डॉट आहे की डेट आहे. डेट बॉल ओके. चला डेट बॉल म्हणजे 3 मध्ये 8 करायचे आहेत. यस डेट बॉल दिलाय म्हणजे 3 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. चला क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कायही होऊ शकतो. ऑन साइडला खिसलाय फटका फसलाय डीप मध्ये खेळाडू परंतु त्यांच्या आबेगाच्या बाहेर. बॉल जाईल 1 टप्पा घेत 4 धाबा. दोन बॉल आहेत. जर का या ठिकाणी एखादा बॉल डॉट आला तर शेवटच्या बॉल वरती मजा येईल. 2 बॉल मध्ये 4 करायच्या आहेत. इथे फटका अप्रतिम आणि बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. प्रशांत पवार त्याच्या बॅट मधून अजून एक बार सामना जिंकलाय तो म्हणजे रसायनी मोहोपाडा संघाने. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम लिटिल स्टार धारोल संघ.